बुलेटिनच्या सुरुवातीलाच दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी झी 24 तासनं समोर आणलेल्या कोरेगाव जमीन गैरव्यवहार प्रकरणाची दिल्लीपर्यंत चर्चा पोहोचलेली आहे। अजित पवारांनी दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतली आणि या भेटीमध्ये अजित पवार यांनी जमीन प्रकरणासंदर्भात अमित शहांसोबत चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर याच प्रकरणावरून विजय वडेट्टीवार यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय। बघूया दिल्लीमध्ये नेमक्या या प्रकरणासंदर्भात काय घडामोडी झाल्या आणि महाराष्ट्रात कशा पद्धतीने घडामोडी घडतायत त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। सरकारची जमीन पार्थ पवारच्या कंपनीच्या नावावर करण्यात आली। जे पार्थ पवाराचं प्रकरण आहे हे पूर्ण देश पातळीवर गेलेलं आहे आणि म्हणून अजित पवार याच्याविषयीच खुलासा करायला गेले असतील। हे जर आता पुन्हा दाबण्याचा प्रयत्न केला ना तर मला ईडीच्या विरोधातच आपल्याला आता पिटिशन ईडी आणि अमित शहा यांच्या विरोधातच पिटिशन दाखल करावं लागेल। मला सरकारला सांगणं आहे की काय चाललंय हे तुमच्या घरच्या जमिनी नाही आहेत, त्या तुम्ही लोकांना वाटत चाललायत। झी 24 तासनं पर्दाफाश केलेल्या कोरेगाव जमीन गैरव्यवहार प्रकरणाचे पडसाद दिल्लीपर्यंत उमटले। अजित पवार यांनी दिल्लीत अमित शहांची भेट घेतली आहे। या भेटीत अजित पवार आणि अमित शहांमध्ये कोरेगाव जमीन गैरव्यवहारासंदर्भात देखील चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। कारण झी 24 तासने ही बातमी ब्रेक केल्यानंतर पार्थ पवार अडचणीत सापडले, त्यामुळे अजित पवार यांची देखील दाणादाण उडाल्याचं चित्र आहे। बिहारच्या निकालानंतर रात्री 10 वाजता अजित पवार यांनी दिल्लीत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली। पुण्यातील कोरेगाव परिसरातील जमीन गैरव्यवहार प्रकरणाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे। जमीन प्रकरणातील वस्तुस्थिती दादांनी शहांसमोर मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। झी 24 तासनं समोर आणलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणाचे पडसाद थेट दिल्लीपर्यंत उमटल्याचं पाहायला मिळालं। अजित पवार यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची देखील वर्षा बंगल्यावर जात भेट घेतली होती। दरम्यान या भेटीत देखील अजित पवार यांनी फडणवीसांसोबत जमीन प्रकरणावर चर्चा केल्याची माहिती आहे। दरम्यान आता शहांच्या भेटीतही याच प्रकरणावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिल्यानंतर विरोधकांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला। जे पार्थ पवाराचं प्रकरण आहे हे पूर्ण देश पातळीवर गेलेलं आहे। याच्या ज्या पद्धतीनं 1 रुपयाचाही व्यवहार न करता असं ते म्हणतात, सरकारची जमीन पार्थ पवारच्या कंपनीच्या नावावर करण्यात आली। मला वाटतं हे तर दिव्यच आहे। जमिनीचा व्यवहार केला जातो। मला सांगा, सरकारी जमिनीचं 5 रुपयाचं नुकसान केलं तरी गुन्हा दाखल होत असतो। 1800 कोटीची प्रॉपर्टी अजित पवाराच्या मुलाच्या कंपनीच्या नावावर होते आणि त्याला भारतीय जनता पार्टी फार गोष्टी करते साधन शुचितेची। हे भ्रष्टाचाराला प्रोत्साहन नाही तर काय? आणि म्हणून अजित पवार याच्याविषयीच खुलासा करायला गेले असतील। अजित पवार यांनी अमित शहांची भेट घेतली, पवार प्रकरणावर काही चर्चा होऊ शकते? मला वाटत नाही। मला असं वाटतं की राज्यातल्या काही मुद्द्यांवर त्यांनी ती भेट घेतलेली आहे। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा संशय अंजली दमानी यांनी व्यक्त केला। शहांच्या भेटीनंतर प्रकरणाला दाबलं जात असेल तर ईडी शहांविरोधात याचिका करण्याचा इशारा अंजली दमानी यांनी दिलाय। तर काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी देखील अजित पवारांवर शरसंधान साधलंय। अजित पवार दिल्लीला जाऊन त्यांनी अमित शहांकडे त्यांची विनवणी वगैरे करण्याचे प्रयत्न केले असतील, पण यावेळेस मात्र जर हे प्रकरण दाबलं गेलं, जसं त्यांचं मागचं जरंदेश्वर असो, शिखर बँकेचा घोटाळा असो किंवा सिंचन घोटाळा असो, हे जर आता पुन्हा दाबण्याचा प्रयत्न केला ना तर मला ईडीच्या विरोधातच आपल्याला आता पिटिशन ईडी आणि अमित शहा यांच्या विरोधातच पिटिशन दाखल करावं लागेल। कारण हे जे सगळं चाललंय ना हे अतिशय खालच्या दर्जाचं राजकारण चाललंय। शिक्षा ही सगळ्यांना समान झाली पाहिजे, याच्यातनं कोणाचाही बचाव करता कामा नये। पवार यांनी अमित शहा यांची भेट घेतली आहे। त्याचं कारण तुम्ही माहिती काय असेल? काय कारण आहे? आधी 70,000चा होता, आता कितीचा आहे? किती तुम्हाला माहिती आहे? आता ते रजिस्टरला दोष द्यायला लागलेत की रजिस्टर कसं केला, आणि मुलाला पण काहीतरी दोष द्या। आणि मला सरकारला सांगणं आहे की काय चाललंय हे तुमच्या घरच्या जमिनी नाही आहेत, त्या तुम्ही लोकांना वाटत चाललायत। तर तिकडे विजय वडेट्टीवार यांनी देखील या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय। पुणे मुंढवा जमीन प्रकरणी संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी विजय वडेट्टीवारांनी केली आहे।
जमीन प्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीमधील अधिकाऱ्यांचाही जमीन गैरव्यवहार प्रकरणात सहभाग आहे, त्यामुळे समिती रद्द करा, स्वतंत्र समिती नेमून निष्पक्ष चौकशी करावी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी विजय वडेट्टीवारांनी केली आहे. ज्या जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हे सगळे झालं त्याच्याच अध्यक्षतेखाली चौकशी नेमायची, म्हणजेच त्या प्रकरणामध्ये सत्य परिस्थिती बाहेर येणार नाही. म्हणून मी सविस्तर 2 पानी पत्र मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे आणि त्यामध्ये ही जर चौकशी पूर्ण झाली आणि ती समिती रद्द करा, विभागीय आयुक्ताच्या अध्यक्षतेखाली करा, न्यायाधीशाच्या हायकोर्टाच्या अध्यक्षतेखाली चौकशी करा, तर या प्रकरणातलं सत्य बाहेर येईल. हे सत्य आहे, ही समिती निष्पक्ष नाही. या समितीत ज्यांच्याकडे अधिकार होते, ज्यांनी ही फाईल हँडल केली, असेच लोक या समितीत आहे आणि ते काही स्वतःच्या विरोधात अहवाल कसे बनवणार. मीच चोरी केली आणि चौकशी समिती माझीच नेमली तर मी थोडी म्हणणार आहे की मी चोरी केली. त्यामुळे ही समिती निष्पक्ष नाही, हे स्पष्ट वडेट्टीवार बोलले, हे खरं बोललेले, सत्य बोलले, हे भूमिका बरोबर आहे. झी24 तासनं पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा भांडाफोड केल्यानंतर पार्थ पवारांच्या अडचणी वाढल्या. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. दरम्यान याच प्रकरणी अजित पवार यांनी अमित शहांसोबत चर्चा केल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे विजय वडेट्टीवारांनी या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय. उर्वशी खोना, झी24 तास, दिल्ली.